तर सर्वांना जय जवान जय किसान. तर आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्मच्या स्टुडिओमधून आपण घेऊन आलो या ग्रामीण भागातील तरुणाईच्या व्यथा. तर मला काल एका तरुणानं प्रश्न विचारला. आमचं या चॅनलच्या माध्यमातून बोलणं झालं. तर त्याने प्रश्न विचारला, बा सगळ्यात जास्त फायदा शेळी पालनात आहे पण शेळी पालन करायला आपल्याला सोबल का? बरोबर आहे, साहजिक आहे, गोष्टही खूप मोठी आहे, कारण सामाजिक भावना आपणही समजू शकतो. पण शेळी पालन असो कोणताही शेतीजोड व्यवसाय परवडते का या प्रश्नाचं उत्तर आपल्याजवळ आहे, पण सोबते का म्हणल्यावर या प्रश्नाचं उत्तर आपल्याजवळ नाही. कारण तो प्रश्नच कोण निर्माण केला, का निर्माण केला याबद्दल आपण 400, 500, 1000 वर्ष जरी पाठीमागे गेलो तरी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडणार नाही. आणि आपली मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आपण काय देऊ शकत नाही. पण आपण अशा तरुणांना ज्यांच्या समोर प्रश्न येते त्यांना मी एकच प्रश्न विचारू इच्छितो, की मी स्वतः म्हणलो त्याला की बा तू काय कर, मी तो असं राहू, तू असं राह, तर तुम्हाला 5000 मागून बघ, मी काय उत्तर देतो ते तू ऐकव. मग ते हसू लागला समोरच्या समोरच. मग मी म्हणलो मला माग 5000 रुपये. मला 5000. आता ते हसत म्हणून 5000. मी म्हणलो म्या मागे हे काम होतं, मी असं केलं, मी तसं केलं, मी येऊन केलं. मग याच्यावरून ठरव म्हणलं तुला काय करायचं. शोभायचा विषय नाही, करायचा विषय. आता शेतीला जोड व्यवसाय काय सोन्याची खाण करणार काय तुम्ही? आपला तर प्रश्न डायरेक्ट असते, सरळ असते. शेतीला जोड व्यवसाय तुम्ही काय सोनं त्याच्यातून खालून सोनं काढून काय त्याची स्मगलिंग करणार आहे बाहेर देशात? तुम्हाला हेच व्यवसाय करणार लागणार आता शेतीला जोड व्यवसाय. कोणी येऊन म्हणा मला दाखव की शेतीमधलेच व्यवसाय तुम्हाला करावा लागतील ना. का सोन्याची स्मगलिंग करता शेतीला जोड व्यवसाय? काय करता? हेच मला तुम्हाला तरुणांना प्रश्न विचारायचा आणि याची मुलाखत पण आपण घेऊ. पण मग डायरेक्ट असते बोलणं, आणि त्याच्यामुळेच बऱ्याच 2010 पासून या गोष्टी करतो. त्यामुळं बऱ्याच विरोधक अंगावर घेतले काहींनी मला नावे ठेवली, त्याचा काही विषय नाही. पण मग सरळ प्रश्न आहे ना तुम्हाला, शेतीला जोड व्यवसाय तुम्ही सोन्याची काय अंडी कोंबडी अंडी देणार होता का सोन्याच्या स्मगलिंग करायला? काय करणार? हे बघा, परवडते का ना परवडते याच्यावर आपण विषय बोलू शकतो, पण सोबते का याच्यावर आपण काही बोलू शकत नाही. तो त्याचा वैयक्तिक विषय. जर तुम्हाला सोबते का याचा विषय बघायचा असलं तर सोयऱ्याच्या दारामध्ये हात पसरा आणि मग बघा ते सोबते का आपल्याला. मग ते सोबत नाही तर मग तुम्हाला हे सोबायचं तुम्ही मनातून काढून टाका आणि तुमच्यापाशी जे भांडवल आहे त्या भांडवलात तुम्ही करायचा प्रयत्न करा. एवढंच बोलतो. जय जवान जय किसान.